नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून सर्व शेतकरी प्रतीक्षा करत होते की कर्जमाफी जाहीर कधी होणार. अखेर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली आहे. 2 लाख ज्यांचं कर्ज आहे, 2 लाखाच्या आत ज्यांचे शेतकरी 30 सप्टेंबरपर्यंत थकीत आहेत, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं शेतकरी मित्रांनो. या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं होतं की 6 मार्चला राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं आणि त्या पद्धतीने आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलेला आहे. आता प्रत्येकाच्या आशा, अपेक्षा, परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणते शेतकरी पात्र होणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण खूप शेतकऱ्यांना थोडा भ्रमनिरास झालेला आहे. काही शेतकरी आनंदी झाले असतील, परंतु शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी समजणार आहेत की कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी पात्र होणार नाहीत आणि जे अपात्र राहणार आहेत त्यांच्यासाठी काय घडू शकतं, त्यांना काय लाभ होऊ शकतो, या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये आज 6 मार्च रोजी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे ते 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे शेतकरी रेग्युलर आहेत, जे शेतकरी वेळेवर रिन्युअल करतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला आहे. आता सर्वच प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे की कोणते शेतकरी पात्र होतील आणि कोणते शेतकरी पात्र होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपली अपेक्षा एक होती, कारण 30 सप्टेंबर 2025 आणि 30 जून 2025 अशा 2 तारखा प्रत्येक वेळी गोल फिरत होत्या. या 2 तारखामध्ये कर्जमाफीची घोषणा होणार, कारण इथपर्यंत जे थकीत आहेत त्यांना कर्जमाफी घेतली जाणार. परंतु अजून एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026 ही तारीख होती, कारण जेव्हा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली त्यावेळेस तारखेची 8 जेव्हा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलेली होती, 30 जून 2026 ही तारीख का घेतलेली होती, तर यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं, खरीप हंगाम 2025 मध्ये जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं, असेही शेतकरी मार्च एंडिंगला थकीत पडतील आणि तेही शेतकरी यामध्ये पात्र होतील, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेची होती आणि त्याच माध्यमातून त्यांनी ती तारीख मागवलेली होती. परंतु राज्य सरकारकडून ही तारीख पाळलेली नाही आहे. राज्य सरकारनं 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेणार आहे. अजून एक थोडी लक्षात घेणारी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, मी पार्श्वभूमीही सांगतो आणि आज काय घडलंय ते पण सांगतो. माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी काय सांगितलं होतं, शेतकऱ्यांचा 7/12 करू कोरा कोरा कोरा. 7/12 कोरा झालाय का, तर नाही शेतकरी मित्रांनो. फक्त 2 लाखापर्यंत जे थकीत आहेत 30 सप्टेंबरपर्यंत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे. जे 2 लाखाच्या पुढचे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही आहे. मग त्याच्यासाठी काय नियोजन आहे का, तेही अजून स्पष्टीकरण नाही आहे. दुसरी गोष्ट, 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत 2 लाखाच्या आत असे पात्र शेतकरी हा शब्द खूप मोठा आहे शेतकरी मित्र. हा एक शब्द खूप काही गणित बिघडवू शकतो. कारण तुमचं जरी 2 लाखापर्यंत कर्ज असेल, 2 लाखाच्या आत असेल, 30 सप्टेंबरपर्यंत तुमची थकीत असाल, तरीही तुम्ही वगळू शकता. आता आपण याच्यामध्ये कोण बसू शकतं आणि कोण बसू शकणार आहे याबाबतची चर्चा आता सध्या करणार आहोत. बसू कोण शकतं, जे शेतकरी
सप्टेंबर 2025पर्यंत थकीत आहेत, 2 लाखाच्या आत कर्ज आहे असे शेतकरी प्लस नियम, अटी, निकष हे एप्रिलमध्ये येणार आहेत. त्या एप्रिलमध्ये आलेल्या नियम, अटी, निकष यावर आधारित कर्जमाफी आहे. कारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो कर्जमाफी समितीचा सध्या सर्वे चालू आहे, या सर्वेचा डाटा आल्यानंतरच पात्र शेतकरी कोण हा ठरला जाणार आहे आणि अपात्र शेतकरी कोण हा ठरला जाणार आहे. अपात्र कोणची घेणार आहेत? डोबळ मनानं आपण या अगोदर काय सांगितलं होतं की पात्र कोण? गरजू, गरीब, नियम, अटी, निकष लागू असलेले, अल्पभूधारक, ज्यांचे प्लॉटिंग नाही, लेआउट प्लॉट नाही आहेत. अजून एक गोष्ट, आता यामध्ये या गोंधळामध्ये अजून एक गोष्ट फिरते आहे. अजून एक प्रश्न राज्य सरकारच्या विचारण्यासारखा आहे. असा बोबाटा उठला की गेल्या वर्षी ज्यांचं ह्या 2-3 कर्जमाफ्या झाल्या, त्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती ते शेतकरी यात पात्र आहेत का, असं काहीही अजून राज्य सरकारकडून बोललेलं नाही आहे. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना धन्यवाद देऊ शकतो. सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही माननीय राज्याच्या मुख्यमंत्री यांना एक अभिनंदन आणि धन्यवाद, कारण तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलेत आणि 30 सप्टेंबरपर्यंत जे थकीत आहेत असे शेतकरी घेतलेले आहेत, त्याबद्दल सर्व शेतकऱ्याकडून माननीय मुख्यमंत्र्याचं अभिनंदन. पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता ह्याच्यामध्ये नियम, अटी, निकष, गरजू, गरीब, श्रीमंत असे नियम लावू नये, कारण खूप शेतकरी याच्यातून वगळू शकतात. आता सध्या तर त्याचं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेलं नाही आहे, परंतु थोडी पत्रकार त्यांची जेव्हा भाषण चालू होतं, भाषण अगोदर त्यांनी काय सांगितलं, कर्जमाफीची घोषणा केली, रेग्युलरवाल्यांना 50,000 प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि परत काय सांगितलं, जी समिती आहे ती समिती आहे, त्या समितीच्या अभ्यासावर आधारित हा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याच्यामध्ये थोडा घोळ आहे, ह्याच्यातच ठरणार आहे पात्र आणि अपात्र कोण आहे. या सर्व गोष्टी यामध्ये सामावून जाणार आहे. आता रेग्युलर शेतकरी, पात्र कोण, अपात्र कोण? आता ज्या शेतकऱ्यानं खरीप हंगाम 2025मध्ये कर्ज घेतले नवीन, सध्याच्या कर्जमाफीत तो शेतकरी सापडू शकणार नाही. कारण तो शेतकरी जर जून, जुलै, ऑगस्टमध्ये जर कर्ज उचललं असेल खरीप हंगाम 2025चं, तर तो 30 सप्टेंबरपर्यंत थकबाकीत सापडणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं. परंतु अजून एक प्रश्न याच्यामध्ये, ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरले आणि उचलले अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन आहे. मग खरीप हंगाम 2025मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का किंवा प्रोत्साहन मिळणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो. याबाबतही स्पष्टीकरण अजून नाही आहे. कारण खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं होतं, कोणत्या पिकावर घेतलं होतं? सोयाबीन पिकावर घेतलं होतं. अख्खं ते सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे, पूर्ण नासून गेलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. नियमाप्रमाणे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे. परंतु त्या शेतकऱ्यांना माफी तर मिळेल की नाही माहीत नाही, माफी मिळणारच नाही याचा विषयच नाही. कारण 30 सप्टेंबरला तो थकीत अजून झालेला नाही आहे. आता याच्या मार्च एंडिंगला तो थकीत पडू शकेल. मग तो शेतकरी यातून वगळला जाणार आहे, हे स्पष्ट आहे. मग प्रोत्साहन कुणाला? या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50,000 रुपये देण्याचा निर्णय. मग आता माफीत कोण सापडणार आणि प्रोत्साहन कोण घेणार? जे शेतकऱ्यांनी सलग 2 ते 3 वर्ष, अजून त्यांनी वर्षाचा उल्लेख केलेला नाही आहे, पण जो शेतकरी नियमित कर्ज भरलोय तो सध्या थकीत नाही आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जो शेतकरी थकीत नाही आहे, त्याने रेग्युलर कर्ज भरले अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये. 30 सप्टेंबरपर्यंत जे शेतकरी थकीत आहेत असे शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत. परंतु ज्या काही गोष्टी याच्यामधल्या आहेत अजून, त्या गोष्टी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्पष्ट होऊ शकतात. कारण कोण पात्र आणि कोण अपात्र, कारण त्यांनी अभ्यास समिती नेमलेली आहे. त्या अभ्यास समिती ठरवणार की हा शेतकऱ्याला पात्र करायचं कोणत्या शेतकऱ्याला. कारण बहुभूधारक आहेत, अल्पभूधारक आहेत, भरपूर जण आहेत. पण जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये अल्पभूधारक सापडणार आहेत
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाने अपेक्षा होती 3 लाखापर्यंत कर्जमाफी होणं अपेक्षित होतं. परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं, त्या आश्वासनाची पूर्ती अखेर केली आहे म्हणायला हवी. कारण एखाद्याला नाव ठेवायचं असतं त्यांना नाव ठेवावं, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे म्हणायला हरकत नाही. परंतु सध्या अजून अंमलबजावणी व्हायची आहे. परंतु सध्या तर हे स्पष्ट झालं की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत आहेत त्यांना हे स्पष्ट माहीत झाले. कारण आपण जो काल व्हिडिओ टाकला होता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. आपण जो काल व्हिडिओ टाकलेला होता की राज्य सरकारनं हे स्पष्ट करावं 31 मार्चच्या अगोदर की कोण पात्र आणि कोण अपात्र आहे. कारण या 31 मार्चनंतर खूप शेतकरी रेग्युलर आहेत. ते रेग्युलर शेतकरी जर थकीत पडले तर 12% व्याजाला दणका बसणार. ते रेग्युलर का का सध्या आहेत, कमीत कमी त्यांना प्रोत्साहन मिळेल, हा लाभ मिळणार आहे. आणि विषय महत्त्वाचा म्हणजे जो शेतकरी इथं कर्जमाफीच्या आशेनं जर कर्ज नाही भरला असेल तर फुकट तो प्रोत्साहनही मिळालं नसतं आणि दुसरी गोष्ट तो थकीतही राहिला असता आणि व्याज 12% व्याजालाही द्यावं लागलं असतं. त्यामुळं कमीत कमी आज जो निर्णय जाहीर झाला आहे, त्यामुळं आता जे शेतकरी रेग्युलर या अगोदर आहेत, ते शेतकरी आता 31 मार्चच्या अगोदर रिन्युअल करतील. त्यांचा विषय आता इथं संपला आहे. कमीत कमी या गोष्टीमुळं त्या रेग्युलर शेतकऱ्यांना कमीत कमी फायदा तर झाला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा जर शेतकरी मित्रांनो, अपेक्षा काय होती? थकीतांनाही कर्जमाफी मिळावी आणि रेग्युलर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळावी. अपेक्षा आहे. कारण त्या शेतकऱ्यांना लोकांचं ऋण काढून कर्ज भरले, त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं अपेक्षित आहे. परंतु राज्य सरकारनं तसा निर्णय घेतलेला नाही आहे. पण शेतकरी मित्रांनो, अजूनही यामध्ये बदल केला जाऊ शकतो. जर शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन या जाहीर केलेल्या कर्जमाफीत काही बदल करण्यासाठी जर सुचवलं गेलं, तर निश्चित रेग्युलरबाबत बी काही निर्णय मोठा घेतला जाऊ शकतो. कारण अपेक्षित होतं रेग्युलरवाल्याला कमीत कमी ₹1,00,000 तर तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण गेल्या वेळेस तुम्ही 50,000 दिलता, मग त्या शेतकऱ्यांनी चूक काय केली आहे? म्हणून निश्चित या कर्जमाफीत अजून काही बदल केले जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो. कारण आता सध्या 2 लाखापर्यंत करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बदल होईल का नाही माहीत नाही. परंतु रेग्युलर बाबत निश्चित काही का होईना बदल, एखादा वेगळा नियम वेगळा, कर्जामध्ये वाढ, काही का होईना मार्ग निश्चित काढला जाऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय बच्चूभाऊ कडू आता या कर्जमाफी जी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या कर्जमाफीवर समाधानी आहेत का? त्यांनी जो कर्जमाफी नाही जाहीर झाली, तर आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसू असं सांगितलेलं होतं. मग आता त्या गोष्टीचीही त्यांची प्रतिक्रिया काय येते, त्याच्यावर काही गोष्टी घडतात, यावर या सर्व कर्जमाफीचं गणित अवलंबून आहे. आता पाहणं गरजेचं आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी, 50,000 प्रोत्साहन जाहीर केलं आहे. याची अंमलबजावणी किती तारखेपर्यंत करतात? याच्यामध्ये नियम, अटी, निकष काय लावतात? आणि या जाहीर झालेल्या कर्जमाफीवर शेतकरी संघटनेच्या प्रतिक्रिया काय येतात? त्यांच्या पुढच्या भूमिका काय आहेत? त्यांचं पुढचं पाऊल काय असेल? आणि त्याचे परिणाम परत ह्या जाहीर केलेल्या कर्जमाफीवर काय होतात? या सर्व गोष्टी आता सध्या पाहणं गरजेचं आहे. आता सध्याच्या पिरियडमध्ये जर पाहायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील 2 लाख थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय, 30 सप्टेंबरपर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हीच एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांना द्यायची होती. व याच्यामध्ये पात्र कोण होऊ शकतात, अपात्र कोण होऊ शकतात, याबाबत काही आलबेल जरी असलं तर सर्व गोष्टी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्चित स्पष्ट होऊ शकतात. परंतु महत्त्वाची गोष्ट, खूप दिवसापासून एक शेतकऱ्याबाबत आनंदाची बातमी येत नव्हती. एक आनंदाची बातमी माननीय राज्याचे मुख्यमंत्री व महायुती सरकारने दिलेलं आहे. त्यामुळे हीच एक सरकारला एक धन्यवाद म्हणायला हवा. परंतु यामध्ये जे पात्र अपात्र आहेत, याबाबतही निश्चित माननीय मुख्यमंत्री व सरकारने योग्य तो मार्ग काढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ द्यावा. याबाबत अजून कुठलीही अपडेट आली, तात्काळ व्हिडिओ येईल. कर्जमाफीची संपूर्ण अपडेट आता आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये येत जाईल. कारण त्याबाबत कुठलीही जर शंका असेल, निश्चित कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेतकरी मित्रांनो. खूप दिवसापासून आपण कर्जमाफीबाबत व्हिडिओ बनवत होतो आणि आज कर्जमाफी जाहीर झाली. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.